नमस्कार. कलाकृती रांगोळीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याकडे जी कमळाची व्हेरायटी आहे ती व्हेरायटी, त्याचे साइजेस आणि त्याचा आपण वापर कसा करू शकतो ते आपण बघणार आहे. तर छोट्या साईजमध्ये माझ्याकडे व्हेरिएशन्स आहे. एक म्हणजे एक लाईट पिंक कलरचं लोटस, त्यानंतर एक आहे ऑरेंज कॉम्बिनेशन, त्यानंतर एक दोन कलर मिक्स असलेलं येलो आणि ऑरेंज खूप सुंदर ब्राईट कलरमध्ये, आणि लास्ट आहे एक राणी पिंक कलरचं. ठीक आहे. त्याचमध्ये तुम्हाला मीडियम कॉम्बिनेशनमध्ये दोन कॉम्बिनेशन्स पाहायला मिळेल. तुम्ही कस्टमायझेशन करून घेऊ शकता, राणी पिंक आणि ऑरेंज कलर. त्यानंतर मोठ्या कॉम्बिनेशनमध्ये पण सेम तुम्ही याचा पूर्ण सेट घेऊ शकता, छोटे, मीडियम आणि लार्ज, ऑरेंज आणि पिंक. तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे की आपले जे पिंक लोटस आहे मीडियम साईजचे, याचा आपण वापर करून कसं आपलं घर डेकोरेट करू शकतो. तर हे बघा, हे आपले लोटस आहे. ह्या कॉर्नर पीसच्या साईडला मी हे लोटसचा यूज करते आहे. फक्त आपल्याला 4 लोटस जरी आपण इथे ठेवले तरी आपला एक छान असा कॉर्नर रेडी होतो. तुम्ही कुठल्याही सणावाराला, हळदी कुंकवाला किंवा ॲज युज्युअल कधी पण तुम्ही असं ठेवून तुमचं घर डेकोरेट करू शकता. आता बघा, ह्याच आपण लोटसचा यूज करून तुम्ही दारामध्ये तुमचं घर उंबरठा कसा सजवू शकता, म्हणजे एकाच डिझाईननी तुम्ही किती व्हेरिएशन्स क्रिएट करू शकता हे मी तुम्हाला दाखवते आहे. बस तुम्हाला हे लोटस ठेवायचे आहे. तुम्ही हे दारामध्ये ठेवू शकता, देवापुढे ठेवू शकता, तुळशीपुढे ठेवू शकता किंवा एखाद्या ताटाभोवती ठेवू शकता. ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे. यातले मोठ्या साईजचे लोटस आपण कसे दारात पायरीमध्ये ठेवू शकतो ते मी तुम्हाला दाखवते आहे. कुठल्याही ऑकेजनला तुम्ही असं ठेवून फक्त तुमचं पायऱ्यावरचं पूर्ण डेकोरेशन करू शकता. त्याचसोबत हे रिटर्न गिफ्टसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तसंच तुम्ही नैवेद्याचं ताट म्हणा किंवा कोणाला केळवणासाठी जर बोलवायचं असेल किंवा कोणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं ताट सुद्धा या फ्लावरच्या यूज करून डेकोरेट करू शकता. अशाच नवीन नवीन डिझाईनसाठी कलाकृती रांगोळीला फॉलो करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा. थँक्यू.